सर्वाधिक भीषण परिस्थिती ओढवली आहे ती यवतमाळमध्ये आहे, कारण गेले 4 दिवस मुसळधार पाऊस पडतोय। आणखी 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय अशी त्या ठिकाणी सध्या स्थिती आहे। आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर पुढचे 2 दिवस आणखी बिकट परिणाम त्याचे होऊ शकतात। ही दृश्य आपण बघत आहात। घरांची पडझड झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यात 243 घरांची पडझड गेल्या 3 दिवसात झालेल्या पावसामुळे झाली। अनेक मार्ग बंद झालेले आहेत। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। अशीच काहीशी स्थिती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात देखील आहे। जाणून घेऊया, आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर आपल्या सोबत आहेत। माधव, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाची नेमकी काय स्थिती आहे? पंकज, गेल्या 48 तासापासून भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। त्यामुळे वैनगंगा नदी ही तुडुंब भरून वाहत आहे। त्यातच भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे दरवाजे हे 32 दरवाजे हे 1.5 मीटर पर्यंत उघडण्यात आले। त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे गेल्या 48 तासात लाखांदूर आणि पवनी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। तब्बल 800 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। यामुळे 4 घराची पडझड झालेली असून बरेचसे शेतात आणि घरात सुद्धा पाणी शिरलेले आहे। पंकज, धन्यवाद माधव दिलेल्या माहितीबद्दल। माधव चंदनकर आमचे भंडारा गोंदियाचे प्रतिनिधी। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस गेले काही दिवस पडतोय आणि महत्त्वाचं म्हणजे जी सर्वात मोठी नदी आहे त्या भागातली वैनगंगा नदी तिने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।